बुलढाणा आरएफओ पदी सुनील वाकोडे रुजू। आपल्या उत्कृष्ट कामामुळे वन विभागात वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील वाकोडे हे बुलढाणा आरएफओ पदी रुजू झाले आहे। वन्यजीव संरक्षणात रुची असल्याने सुनील वाकोडे यांनी सलग 21 वर्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आपली सेवा दिली आहे। मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असलेले सुनील वाकोडे यांना वन विभागात सन 2004 मध्ये वनपाल पदावरून आरएफओ पदी बढती मिळाली। 9 महिने नांदेड जिल्ह्यात सेवा देऊन ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आले व नरनाळा, धारगड व नंतर सोनाळा येथे कार्यरत राहिले। मेळघाट व आकोट वन्यजीव विभागात त्यांनी वन्यजीव संरक्षण, अधिवास निर्मिती, कुरण विकास, इको फ्रेंडली पाणवठे अशा प्रकारे अनेक कामे केली। वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने त्यांना सन 2015-16 मध्ये स्वर्ण पदक देऊन सन्मानित केले होते। आकोट वन्यजीव विभागातून आता त्यांची बदली बुलढाणा प्रादेशिक वन विभागात झाली असून त्यांनी बुलढाणा आरएफओ पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। तर बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे यांची बदली आकोट वन्यजीव विभागात झाल्याची माहिती बुलढाणा वन विभागाने आज 22 ऑगस्टला दुपारी 4 वाजता दिली आहे।